आगामी विधानसभेसाठी भाजप आता 160 ते 170 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी याबाबतची मागणी केल्याची माहिती आहे। या बैठकीत मित्र पक्षांच्या ताकदीवर मंथन करण्यात आले। 2019च्या विधानसभेवेळी भाजपने 164 जागा लढवल्या होत्या। मात्र यंदा महायुतीमध्ये शिवसेनेपाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एंट्री मारली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला 80 जागा हव्यात असा पुनरुच्चार अनेकदा खरं तर छगन भुजबळांनी केलाय। त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीमध्ये आता सर्व आलबेल राहणार का हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर भाजपला 160 ते 170 जागा हव्या आहेत, त्यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे। 2019 साली भाजपने 164 जागा लढवल्या होत्या। त्यावेळी ठाकरे गट आणि भाजपची युती होती। जागा वाटपाच्या निर्णयासंदर्भात केंद्रीय पातळीवर आता हा निर्णय होणार आहे। मात्र भाजपकडून आतापासूनच अभ्यास सुरू आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये पक्षासमोर मोठं आव्हान असल्याचं मत भाजपच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? आपण पाहतोय आता भाजप या 160 ते 170 जागांच्या मागणीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे आणि यावरून आता महायुतीमध्ये आलबेल काही नसल्याचीही चर्चा आहे। काय सांगाल अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने भाजपने 160 पेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुकता दाखवलेली आहे, कारण की 2019 पेक्षा यावेळेस जास्त जागा मिळवण्यात याव्यात अशी देखील एक भाजपची मागणी आहे आणि त्यानुसार त्यांनी ही मागणी करण्यात आलेली आहे। मात्र राष्ट्रवादी जो अजित पवार गट आहे त्यांनी देखील 80 जागा आम्हाला देण्यात याव्या अशा देखील मागणी करण्यात आली होती। तर शिंदे गटाकडून 90 ते 100 जागा देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी रामदास कदमांनी देखील केलेली होती। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये आहे ते अलबेल नसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच जागा वाटपापासून आहे तो तिढा निर्माण झालेला असंही चित्र आहे सध्या दिसतंय। आणि त्या सगळ्या संदर्भात आहे ते आता जी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली 2 दिवसापूर्वी आणि त्यानंतरून आता हा सगळा निर्णय आहे तो दिल्लीच्या कोर्टात गेलेला आहे, कारण की जागा वाटपाचा जर तिढा सोडवायचा असेल तर आता दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांबरोबर पहिलं बोलणं करावं लागेल आणि त्यानंतरूनच हा सगळा जागा वाटपाचा आहे तो तिढा सुटणार आहे। मात्र ज्या पद्धतीने भाजपला लोकसभेमध्ये आहे तो पराभवाला सामना करावा लागला होता, विशेष करून विदर्भ मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, या विदर्भामध्ये कापूस सोयाबीन शेतीचे पीक असेल याचा देखील एक फटका आहे तो पडलेला पाहायला मिळाला। त्यामुळे या भागांमध्ये जी जागा आहे त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यासाठी देखील एक भाजपने तयारी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी या जागा वाटपाबरोबरच या मराठवाडा विदर्भामध्ये कशा पद्धतीने पुन्हा एकदा सर्च करायला मिळू शकते या सगळ्या संदर्भात देखील आहे ते कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झालेलं पाहायला मिळतंय। नक्कीच गणेश, आता पुढे आगामी काळामध्ये मित्र पक्षांची यावर भूमिका काय असेल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या संदर्भातली ही संपूर्ण बातमी तुम्ही सकाळ वृत्तपत्रामध्ये सविस्तर वाचू शकताय। आपण पाहतोय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच आता पक्षांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। सगळ्यांना जास्तीच्या जागा हव्या आहेत, त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।